हिंगोली शहरामध्ये आहेत, जे की हिंगोली जर म्हटलं तुम्ही जर पुण्या साईडला गेलात तर कुणीही ओळखत नाही आणि ओळखलं तरी म्हणतात दादागिरी गुंडागिरी तिकडे किती चाललेली आहे. हे ऐकून इतकं म्हणजे मन नाराज होतं. अक्षरशः आपण जिथं राहतो त्याचं प्रेम असायला हवं तर मन नाराज होतं. आहे हे दादागिरीचं सरकार नाही. एक महत्त्वाचं बोलायचं, दादागिरीचं सरकार असल्यानंतर कसं आहे की लोकांना एक दादागिरी दाखवतात लोक, हे लोकांना मान्य नाही सर. मी पंचशिला गौतम जावळे बोलते आणि मी याच कॉलनीमधली रहिवासी आहे. मी हिंगोलीची रहिवासी आहे आणि भाजपचं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे, कारण की ते शांततेच्या मार्गाने जात आहेत. कुणालाही पैसे वाटप नाही किंवा दादागिरी नाही, काय नाही, एकदम शांततेत जात आहेत. कारण की शांततेचा मार्ग खूप चांगला आहे आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे. जिकडे तिकडे छान कॉर्नर सभा होऊन सगळे जनता जमत आहे आणि त्यांचे मेन म्हणजे जे पाण्याचा मुद्दा, जे मी स्वतः बघते लहानपणापासून, तो टप्प्याटप्प्याने सुटत चाललेला आहे. 12 टाके आल्यात NTC मध्ये, पाईप येऊन पडले, त्याचंही काम हिंगोली शहरामध्ये आहे. जे की हिंगोली जर म्हटलं तुम्ही जर पुण्या साईडला गेलात तर कुणीही ओळखत नाही आणि ओळखलं तरी म्हणतात दादागिरी गुंडागिरी तिकडे किती चाललेली आहे. हे ऐकून इतकं म्हणजे मन नाराज होतं. अक्षरशः आपण जिथं राहतो त्याचं प्रेम असायला हवं तर मन नाराज होतं की आपली ओळख काय आहे आणि आपली ओळख चांगली करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून द्या. शिंदे शिवसेनेकडून किती जरी पैसे वाटप झाले तरी पण जनतेला काय पाहिजे, काम पाहिजे. आज इथं महिलांचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर रस्त्याचा प्रश्न असेल, तर आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे की आता 12 टाक्याचं काम चालू आहे आणि सिद्धेश्वरला पण सध्या NTCमध्ये पाईप येऊन पडलेले आहेत.